निलेश नाईक बॉडी बिल्डर यांचा आगमन होताना आपण पाहतोय. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2020-23 दुसरा दिवस आणि दुसरी रजनी पाहतोय आपण. पहिला चेंडू मात्र नो बॉलचा इशारा येतोय. खराब सुरुवात पाहायला मिळाली बॉलर राजू यांच्या माध्यमातून. नो बॉलने इथं मात्र पाहतोय की खातं उघडलं गेलं टीम गावदी वडगरचं. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. ऑन ड्रीप लॉंगवॉर्डना क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होतोय. फक्त आणि फक्त इथं मात्र एका धावेची संधी असेल. या एका धावेने इथे मात्र बॅटर पाहतोय की आपण योगेश पाटील आपलं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण. आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 2. राजू सज्ज होताना. ओ याच पाहता फटका पाहतोय हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. ज्ञानदेव चेंडूवर येतोय आणि त्यापूर्वी इथं मात्र फक्त आणि फक्त मला वाटते की एकच सिंगल कंप्लीट करतोय विजय पाटील. स्वतःचं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 3. यानंतर जो सामना होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. टेंबोली विपक्ष सुमित कुमार स्पोर्ट गुंदवली टीमचा कॅप्टन. हवेत आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. तर आता मात्र पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू जातोय त्याबद्दल एकच सांगेल की वडगर गावाचा हा गौरव आहे. पाहतोय आपण की स्टार प्रवाह वाहिनीवर ज्या प्रकारे सिरियल पाहतोय नवे लक्ष, त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर बाबासाहेब आंबेडकर सिरियल, आबोली सिरियल चे कलाकार पाहतोय आपण. इथं मात्र कमलाकर पाटील खेळपट्टीवर. आणि सोनी मराठी वाहिनीवर जर पाहिलं तर गाता नवनाथाची सिरियल ही आपण पाहतोय. आणि सोनी हिंदी वाहिनीवर जर पाहिलं पण क्राईम पेट्रोल मध्ये काम करणारा हा एक अतिशय चांगला कलाकार पाहतोय आपण. आणि आता मात्र 12 तारीखला दादांचं नाटक आहे जमिनीचा पैसा. जर कोणाला नाटक पाहायला जर असेल तर तिकीट आपण इथं मात्र बुकिंग करू शकता. एक महान कलाकार आणि इथं मात्र वडगड टीमचा आता मात्र डावकरात आता बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या जर पाहिली आपण 3 आहे. चांगली बॉलिंग पाहतोय आपण राजू पाटील यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू नोबॉल टाकला होता त्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक केलंय. कमलाकर पाटील सज्ज होताना बॅटिंग करण्यासाठी. पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पुढचा चेंडू वेगवान चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडूचा मारा करतोय. अतिशय अप्रतिम बॉलिंग. इथं मात्र आयोजक संघ जर पहिला पण वडगड टीम थोडंसं संघर्ष करताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये. कालवारचा हा क्रीडांगण पाहतोय आपण. आणि या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 आयोजन. याच पात्र अजून एक चांगला चेंडूचा काय घडलाय पाहिजे. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पाहतोय की आपण गावदी वडगड टीम प्रथम बॅटिंग करताना वीर तानाजी दापोडे या टीमच्या अगेन्स्ट. यानंतर सुमित कुमार गुंदवली टीमचा कॅप्टन आणि जे हनुमान टेंबोली टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. एक चांगला फाईट पाहायला मिळेल. याच पाहता टॉप एज हवेत आहे पण शतक दूर आहे. त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला पण इथं मात्र धावसंख्या एक बाद फक्त आणि फक्त 5 आहे. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण गावठी वडगड टीमची. स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबोली टीम आणि सुमित कुमार अँड गुंदवली अशी फाईट पाहायला मिळेल. तर इथं मात्र निश्चित पाहतोय की प्रति विकेटला तर हेमंत येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये एक चांगली बॉलिंग पाहिली आपण. राईटमध्ये विकेट हेमंत सज्ज होताना गती परिवर्तन ओळखलंय परखलंय आणि अतिशय अफाटा फटका पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्रूच्या वरतून. हा आलाय उत्तुंग षटकार. सज्ज होताना यावेळेस पाहता फटका अजून एक चांगला धमाका पाहतोय आपण. बॅक टू द बॅक दुसरा हा षटकार. काय बॅटिंग करतोय विजय पाटील अतिशय क्लास. आणि आपल्या मला वाटतं की होम ग्राउंडवर इथं मात्र सराव असतोय. म्हणजे जिथं कालवरच्या मैदानावर सराव नाही आहे पण कुठलाही ग्राउंड असो विजय दादा यांचा दबदबा कायम असतोय. बॅक टू द बॅक दोन हेमंत यांच्यावर पूर्णपणे दबाव टाकलाय. इथं आता मात्र पाहतोय आपण. वेलकम यश वंडर बॉय ऑफ टिमगर्स. तर सज्ज होताना पाहतोय आपण परत हेमंत. आता मात्र दबाव टाकला गेला. काय अतिशय हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. सुरेख जबरदस्त बॅटिंग. कालवरच्या या ऐतिहासिक मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय आणि माझ्यासोबत माझे मित्र प्रवीण जाधव इथं मात्र जॉईंट होताना पाहतोय आपण. खराब चेंडू वाईटचा इशारा. यावेळेस पाहतोय की आपण हा चेंडू सुवेर आहे आणि दबाव टाकला गेलं पाहतोय आपण अशा प्रकारे. आणि आता मात्र खराब षटक हाताळतोय हेमंत कारण की दोन षटकारांनी पाहतोय आपण की सज्ज होताना पाहतोय आपण. बॉलर याच पाहता फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त विजय पाटील याला मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करता येईल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण एक बाद 20. पहिल्या षटकामध्ये फक्त 5. त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलंय बॅटर विजय पाटील यांनी. चला वेळेचं भान ठेवायचं आपण. मागणं षटक पाहतोय आपण आतापर्यंत जर विचार केला आपण तर निश्चित चांगला खरपूस समाचार करताना विजय पाटील. आता मात्र स्ट्राईकला असेल कमलाकर. 4 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवर बॅटिंग करतोय विजय. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार. याच पाहता हा चेंडू चांगला होता आणि मला वाटतं की त्रिफळाची बाद होती की काय. कॅच आउट. निश्चित
मंदास पाटील यांच्याकडून प्रति विकेटला 200 रुपये आणि 200 विकेट प्राप्त केले बॉलरनी पाहतोय आपण. तर मात्र दोन्ही बंधू पाहतोय आपण, विजय पाटील आणि राजू पाटील, आणि दोन्ही चांगले बॅटर पाहतोय आपण. आणि डावपुरा बॅटर खास जर पाहिला पण राजू पाटील एक जबरदस्त बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे तोच नितीन चांगलं झेल टिपल्या गेल्या नितीन पाटील पाहतोय आपण. 2 षटकार दिल्यानंतर मात्र 2 अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर मात्र पाहतोय की चांगली वापसी करताना बॉलर हेमंत. धावसंख्या अजून स्थिर आहे, धावफलकावर 20. यानंतर स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबोली विपक्ष सुमित कुमार अँड गुंदवली या 2 टीम मध्ये फाईट पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे आहे. फुल टॉस चेंडू आडून बॅटने फटका मिळाला, हा चौकार, अतिशय जबरदस्त प्रहार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग पाहतोय आपण. राजू आणि विजय पाटील हे दोन्ही बंधू खेळपट्टीवर आहेत. अंतिम चेंडूवर आलाय चौकार आणि मागणं षटक तब्बल 19 धावा खर्च केल्या इथे मात्र हेमंत यांनी. यानंतर आपण ग्रामीण रेग्युलर टीमकडे वळणार आहोत. स्वर्गीय मधुकर स्मृती टेंबोली विपक्ष सुमित कुमार अँड गुंदवली अशी फाईट पाहायला मिळेल. आज मात्र पाहिलं की आपण दुपारच्या सत्रामध्ये ग्रामीण क्रिकेटमधून अष्टविनायक ठाकूरपाडा संघनी पहिला सामना सहज जिंकला. टीम गोडसे म्हणजे रियान एंटरप्राइजेस प्रमोद पाटील आणि भाऊ पाटील पुरस्कृत संघ होता. गोडसे यांनी अतिशय सहज सामना जिंकला आणि पोगाव टीमने सुद्धा सहज सामना जिंकलाय. तर व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि टीमच्या माध्यमातून ज्ञानदेव होते गोलंदाजी करण्यासाठी. ज्ञानदेव पाटील व्हीआयपी डाईज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी विजय पाटील. बेधडक षटकार ठोकताना पाहतोय आपण. पहिल्या 2 चेंडूवर काय हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली होती. सज्ज होताना पहिला चेंडू ज्ञानदेव. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फटलाय आणि स्वीकारलाय जेल आणि मोठा धक्का बसलाय गावदी वर्ग टीमला. विजय पाटील हा बॅटर बाद होतोय. सुमित कुमार अँड कंपनी विपक्षपात आपण स्वर्गीय मधुकर स्मृती टेंबोली अशी फाईट पाहायला मिळेल. आणि काल पाहिलं की आपण एक बलाढ्य संघाला टेंबोली टीमने पराभूत केलं होतं. ज्या टीममध्ये सागर नावाचा एक अतिशय महान ऑलराऊंडर, त्यानंतर मोनिश सारखा एक दिग्गज बॅटर, अविनाश यांनी काल थोडासा संघर्ष केला. म्हणजे जय भोलेनाथ सरोली, शरददादा भोईर फॅन टीम होता आणि मनोबल निश्चित तिथे मात्र उंच वाढला असेल टेंबोली टीमचं. चला आपण वेळेचे भांडे होते, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलर पाहतोय आपण ज्ञानदेव. सज्ज होताना परत पहिल्या चेंडूवर विकेट. आता मात्र क्रमांक 5 वर नवीन बॅटल जलिंदर येतोय आणि पहिल्या चेंडू मात्र एका धावेने व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय, खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र जर पहिले आपण 3 बाद 21.
चांगली बॉलिंग पाहतोय आता मात्र या षटकामध्ये ज्ञानदेव यांच्याकडून. याच पात्र ड्राईव्ह केले, बॅक टू द बॉलर, धोकादायक ठरू शकतोय. आता मात्र बाद कोण होईल, इथं मात्र एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बॅक टू द बॉलर, अतिशय अप्रतिम षटक हाताळताना ज्ञानदेव पाटील. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर फक्त आणि फक्त इथे मात्र आता पाहतोय की आपण 25 धावा धावफलकावर आहेत. 30 षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 19 आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल. नवीन बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर जाताना. जयेश पाटील खेळपट्टी रवाना होताना चांगली बॅटिंग इथे मात्र आता राजू पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. नंतर येणाऱ्या बॅटरमध्ये संदीपचा तो एक फटका मला अजूनही आठवतोय. कलवाच्या त्या दशरथ पाटील नाईट स्पर्धेमध्ये मी स्वतः ती स्पर्धा कव्हरेज करत होतो आणि अंतिम फेम जाण्यासाठी मात्र षटकाराची आवश्यकता होती. पण 1-3 आणि काय अतिशय चांगला तो षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण षटकार जवळपास केला होता, पण नशीब म्हणावं लागेल की वडगड टीमकडे नव्हती. याच पाहतोय ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका आहे. चेंडू मात्र बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात सरकताना आणि इथं मात्र धोकादायक ठरू शकतोय. नशीब मात्र राजू पटेल यांच्याकडे. आणि त्या सामन्यात एका चेंडूची किंमत 51,000 रुपये होती. तालमेल पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 26 आहे. अतिशय चांगलं षटक ज्ञानदेव पाटील यांचं आपण पाहतोय. त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन पाहतोय की आपण मला वाटतं की टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत. ग्रामीणचा आपण तो सामना रेग्युलरमध्ये पाहणार आहोत. सुमित कुमार अँड कंपनी आणि स्वर्गीय मधुकर स्मृती टेंबोली असे फाईट पाहायला मिळेल. याच पाहता फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक बॅटर बाद होते. आता मात्र विकेटची पडझड कायम आहे आणि आता मात्र जय पाटील खेळपट्टीकडे रवाना होताना चांगला एक बॅटर म्हणजे ओळख आहे, पण बॅटिंग चांगली होत नाहीये. पण आयोजन अतिशय चांगलं पाहतोय आपण. A1 नंबर 1चं आयोजन पाहतोय आपण. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहतोय, 40+ आणि एक BCA4. भिवंडी ग्रामीण क्रिकेट तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडगरचे आदरणीय प्रेम पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण. आणि तसेच आदरणीय समाजसेवक वडगर गावचे नागेश पाटील साहेबांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन. तसेच आदरणीय सचिन पाटील दादांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. जास्त आडव्याटण्या फटका पाहतोय आपण. ऑनसाईड कडे डीप म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करेल काय. फक्त आणि फक्त जय मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती जवळपास 5 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 27. धीमी बॅटिंग पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग होती, पण या षटकामध्ये कमबॅक केलंय आणि वीरताने दापोली टीम यावर्षी जर पहिला आपण 3 वेळेस अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असं टीमच्या कॅप्टनने उल्लेख केला होता, पण एकदाही मात्र यावर्षी नंबर 1चा किताब पटकावता आला नाही. कुंदन पाटील साहेब पाहतोय आपण सातत्याने 40+ प्रत्येक खेळाडूंना प्रोत्साहन करताना पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून 40+ क्रिकेट उदयास आला आणि आज मात्र त्याचा रूपांतर पाहतो की तब्बल 3 असोसिएशन पाहतोय आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून. 2009-10चा तो वर्ष होता. बालाजी चषकच्या माध्यमातून पाहतोय आपण. कुंदन पाटील साहेब आणि दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून बालाजी चषकचं आयोजन आणि तिथूनच खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट उदयास आला आणि आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रात 40+ क्रिकेट संघ खूप गाजतोय. तर चिंतामण पाटील टीमचे एक अतिशय चांगले बॉलर पाहतोय आपण अंतिम षटक टाकण्यासाठी. चला वेळ कमी घ्या आपण.
धावसंख्या पाहतोय 27. खेळण्यासाठी बॅटर समोर पाहतोय आपण जय पाटील. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. जर चेंडूला सोडून दिला असता तरी एक मिळालं असतं, पण इथे मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 28. अंतिम षटक प्रगतीपथावर. तर आमचे आदरणीय विरू शेठ म्हणजे जे विरू शेठ पाटील आणि नीलम नाईक साहेब यांच्याकडून जयसाठी प्रति षटकाराला 500 रुपये. यावेळेस पात्र हा चेंडू मात्र डाव्या ठिच्या बाहेर. आणि पाहतोय की आपण आता मात्र आमचे स्कोरर मोटरमॅन बनलेले आहेत. सिग्नल देताना पाहतोय आपण पंचाला. एक कॉमेडी बॉक्समध्ये खेळमेळीचं वातावरण असणं गरजेचं आहे, पण त्या स्कोररचं नाव सांगू शकत नाही. धावसंख्या पाहतोय आपण अतिरिक्त धावेमुळे पुढे सरकते ती. इथं मात्र 29. स्वभाव खूप चांगला आहे आणि सातत्याच्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतोय. मला वाटते की त्यांच्या आयुष्यात त्याला दुःख माहीत येत नाही. डावखुरा बॅटर राजू पाटील. आता मात्र अंतिम षटक हाणामारी करावं लागेल. 2-3 मोठे फटके मारावे लागेल, कारण की जर या खेळपट्टीच्या विचार केला आपण सिक्सर सुप्रीमो बॉलरचा वापर आहे. हा फाईन फटका आहे. हा चेंडू चाललाय खाली क्षेत्रामध्ये. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. हा चौकार. कृपया करून लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, विनंती असेल की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. सज्ज होताना बॉलर. यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू होता. परत वाफी खूपच सुरेख करताना पाहतोय बॉलर चिंतामण. आणि आता मात्र फक्त इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि या धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 33. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 12 किंवा 10 धावा जर धावफलकावर लावल्या गेल्या तर मात्र एक टफ फाईट करता येईल, कारण की वीरताना दापोली टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. यस पाहता परत हा फटका पाहतोय. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेताना मात्र राजू पाटीलच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्येत धावसंख्या 34. मी आपल्याला घेऊन जाईल टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज असेल सदाभार समालोचक अजय घरात. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे मात्र सज्ज आहेत. सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर्स VIP डायज इंडिया टोकाकडनं. चांगलं षटक म्हणता येईल. फक्त एक चेंडूचा अपवाद वगळला. चौकार आला होता, तो खराब चेंडू होता. यावेळेस पात्र फटका पाहतोय आपण बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि धोकादायक ठरू शकतोय. आणि इथे मात्र जिथे एक सिंगल कंप्लीट होते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती. पुढचा जो सामना होईल स्वर्गीय मधुकर स्मृती टेंबवली आणि सुमित कुमार गुंदवली. यावेळेस मात्र पाहतो की वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. परत एकदा वाईटचा इशारा येतोय, पण डोंगी टीमनी कुठे जायच नाहीये. थांबायचं इथंच. धावसंख्या 37.
चांगला चेंडू आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिली इनिंग इथं मात्र समाप्त होते. जे आव्हान इथं मात्र उभं केले पाहिजे, धावपलकावर धावा आहेत त्या 37 आणि 38 धावाचं टार्गेट वीर आणि दापोली टीम समोर उभं केले. मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्स हॉटेल मराठा पंजाब स्पॉन्सर बॉय योगेश भोईर यांच्या माध्यमातून. तर वीर आणि दापोली टीम समोर 38 धावाचं टार्गेट आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होते अजय गरत. थँक्यू सो मच सुनील पवार. अजय, सामना 4 षटकाचा राहील फक्त. यस, दुसऱ्या फेरीतील हा सामना असणार आहे, त्यामुळेच सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत स्वर्गीय मधुकर स्मृती टेंभवली आणि दुसऱ्या बाजूला टीम असणार आहे सुमित कुमार गोंदवली. दोन्ही संघांचे कॅप्टन्स माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत हॉटेल मराठा पंजाब टॉस बॉक्समध्ये. दोघांचं हार्दिक स्वागत. आदरणीय प्रेम पाटील साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडघर यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. तसेच वडघरचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सन्माननीय अरुण पाटील साहेब, आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील या. दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. मित्रांनो, आपण बघतोय स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 गावदेवी 40+ वडघर संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय नेत्रदीपक आयोजन. आजची ही दुसरी रजनी आहे या क्रिकेट स्पर्धेची आणि दोन बलाढ्य ग्रामीणच्या संघांदरम्यान सामना असणार आहे. सो बी रेडी. आदित्य कॅप्टन कॉल देतात टेंबोली टीमचे. काटाचा कॉल आहे त्यांचा आणि तेच आलेला आहे. जशी मागणी होती तसा पुरवठा झालेला आहे. थँक्यू सो मच साहेब. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. अंडर फ्लडलाईट्स बऱ्याच टीमला आपण बघितलेलं आहे प्रथम बॅटिंग करत असताना असं म्हणतात की चेस करणं थोडंसं डिफिकल्ट असं. तुमचा काय माइंडसेट आहे? तुम्ही काय का प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय? नाईटला चेस तर बोलू शकता तुम्ही. नाईटला चेसिंग तर कठीणच असते, परंतु आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंग करण्याचा प्रयत्न. पहिला सामना जो जिंकला अतिशय बलाढ्य संघ त्या मॅचमध्ये देखील तुमच्या समोर होता सरवली. काय वाटतं, क्लिनिकल परफॉर्मन्स होता की एखादं क्षेत्र असं आहे ज्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय? सुधारणा तर आवश्यकता आहे, कारण की 1-2च बॅटमन आमचं बॅटिंग करतात, दुसरं काही करत नाही. म्हणून परत प्रत्येकाने आपलं 100% द्यावं आणि बॅटिंग करावी. संघामध्ये काही चेंजेस तर काही नाही. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. गोंदवली टीम समोर फार चांगली टीम आलेली आहे. तुमचा संघ देखील चांगला खेळतोय. तर काय अपेक्षा आहेत? प्रथम बॅटिंग करायची, किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? आम्ही 4 षटकामध्ये 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे जास्त काही प्रश्न आता विचारले जाणार नाहीत. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टेंबवली संघानं टॉस जिंकलाय मित्रांनो. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉम्बॉक्स. वळूयात मित्रांनो आपण चालू असलेल्या सामन्याकडे. तत्पूर्वी मात्र व्यासपीठावर काही शुभ सन्मान आपण घेणार आहोत. अनेक मान्यवर आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. भिवंडी गौरव श्री आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लैलेश नाईक शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि काय फिटनेस आहे. वा भाई वा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लैलेश नाईक यांच्यासाठी. सोशल मीडियावर देखील ते भरपूर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर अनेक त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये हँडसम बॉय. थँक्यू सो मच लैलेशजी, आपण या ठिकाणी आलात आणि ह्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवत आहात. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 40+ सामना आपल्या समोर रंगतोय. 38 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्याकरिता वीर तानाजी दापोडे संघाला.
प्रत्येक चौकार षटकारास मंदास शेठ पाटील दापोडे गावचे प्रसिद्ध उद्योगपती यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. सलामीचे फलंदाज आपण बघतोय राजू आणि कुंदन पाटील. प्रतिषटक 9.50च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत वीरतानाजी दापोडे संघाला. गोलंदाज सज्ज होत आहेत. कमळाकर पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका आहे, जास्त उंच गेलाय, फिल्डर डीप मध्ये सज्ज आणि जबरदस्त कॅच. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का लागलाय वीरतानाजी दापोडे संघाला. पहिल्याच बॉलवर फार मोठं नुकसान झालंय. पहिल्याच बॉलवर आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु फटका फसला आणि संदीप पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट झेल समाप्त केलाय डीप मिड विकेटला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज आलेत. खरं तर अंडर 40 टार्गेट फार मोठं टार्गेट तर नाहीये, परंतु आयोजक संघ समोर खेळतोय गावदेवी वडघर. यावेळेस गॅप शोधलाय. पुन्हा एकदा संदीप ऍक्शन मध्ये येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे गेलाय. धावचीतचं जोरदार अपील, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स अखेर आपल्याला पाहायला मिळाली कुंदन पाटील यांच्याकडून. 2 धावा येथे कंप्लीट आणि अखेर अकाउंट देखील ओपन झालंय. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन झालं होतं. मनोज आणि कुंदन पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर आहे वीरतानाजी दापोडे टीम साठी. कमळाकर यांच्यावर फार मोठी मदार आहे. खरं तर बॅटिंग परफॉर्मन्स आपण बघितला तर हवी तशी कामगिरी फलंदाजांना करता तर आलेली नाही. 2 षटकार विजय पाटील यांनी ठोकले होते. राजू पाटील यांच्या बॅटमधून 2 चौकार आपण बघितले आणि त्यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी सपशेल नांगीच टाकली, परंतु तरी देखील एक फायटिंग टोटल पर्यंत संघ पोहोचलेला आहे. कमळाकर लेफ्ट आर्म गोलंदाज पुढचा बॉल घेऊन यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. चांगला बॉल, बाउन्स खूप चांगला होता आणि वेग देखील खूप चांगला पाहायला मिळाला. बऱ्याचदा ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देखील देताना दिसली आहे. फलंदाजाला जेवढी अपेक्षा नसते तेवढा बाउन्स आणि तेवढा वेग देखील बऱ्याचदा गोलंदाजांना प्राप्त होत असतो. हा बॉल थोडा खाली राहिलाय आणि सातत्यानं आपण बघतोय की बॅकफुटलाच कुठेतरी वजन घेऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडा पुढे ठेवलेला बॉल होता आणि फ्रंटफुटला जाऊन ड्राईव्ह करण्यासाठी एक योग्य बॉल होता, परंतु फटक्याची निवड चुकली आहे. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फलंदाजाची भंबेरी उडवत असताना सध्या गोलंदाज कमळाकर. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख मारा, भेदक भीषण आणि तिखट मारा पाहायला मिळतोय. लाईन ऑफ अटॅक किती चांगला आहे बघा. सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. खूप डिसिप्लिन गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्लेचा अजिबात फायदा फलंदाजांना आतापर्यंत घेता आलेला नाही. फक्त 1 चेंडू शिल्लक असेल कमळाकर यांच्या षटकामध्ये. धावसंख्या 2 या आकड्यावर स्थिरावली आहे आणि पुन्हा एकदा ती चूक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूने खेळण्याचा फारसा प्रयत्न फलंदाजाने केला नाही. त्यामुळेच आपण बघतोय की सलग 4 डॉट चेंडू खेळलेत फलंदाज मनोज यांनी आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि अक्षरशः आपली विकेट तिथे फेकली गेली आहे फलंदाजाकडून. हैराण आणि परेशान झाले होते. चेंडूच बॅटवर येत नव्हता. धावचीच्या रूपात अखेर बांधवून तंबूत परत आहेत. मनोज यांची खेळी संपुष्टात आली आहे. दुसरा धक्का लागलाय
आणि पहिलं षटक देखील समाप्त झाले. 2 धावा 2 गडी बाद. उर्वरित 3 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता वीर तानाजी दापोडे संघाला. दापोडे संघ 3 वेळा फायनलमध्ये पोहोचलेला आहे या हंगामामध्ये. त्यांच्या कॅप्टनने देखील टॉसमध्ये हा उल्लेख केला होता. फायनल मात्र त्यांना जिंकता आलेली नाही, परंतु फायनलमध्ये पोहोचणं देखील फार मोठी कामगिरी असते. म्हणजेच हा संघ फार चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकापासून सामन्याला बऱ्याचदा सुरुवात होत असते 40+ क्रिकेटमध्ये. दुसऱ्या षटकापासून मॅच चालू होते असं देखील म्हणतात या 40+ क्रिकेटमध्ये. कुंदन पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आता येऊन ठेपली आहे, कारण सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. एक चांगली भागीदारी येथे रचावी लागणार आहे तिसऱ्या गड्यासाठी. नवीन बॅट्समन ज्ञानदेव आलेत. बघा 40+ क्रिकेटचे काही ठराविक नियम आहेत जे रेग्युलर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नसतात आणि त्या नियमांची अंमलबजावणी होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला येथे सुरुवात केली जात आहे. कुंदन पाटील यांनी एकही चेंडू फेस केला नाही पहिल्या षटकामध्ये. नॉन स्ट्रायकर्स एंडलाच ते उभे राहिले. म्हणजेच दोन्हीही नवीन बॅटर्स खेळपट्टीवर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. योगेश आलेत. जोरदार स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न. अगदी वाईट बॉलवर बॅट फिरवली होती. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. पहिली अवांतर धाव स्कोअरमध्ये ऍड होत असताना धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली. सध्या जीत पाटील स्कोररची भूमिका पार पाडतायत. गावदेवी वडघरचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. क्रिकेट रसिकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पुन्हा बीट झालेत फलंदाज आणि यावेळेस लाईन देखील चांगली होती. डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू फार जास्त खेळले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील सलग 4 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 विकेटचं देखील पतन झालेलं आहे. बॅकफुटला सध्या तरी आपण बघतोय दापोडे संघाला. पलटवार हा त्यांना करावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील अँड येस. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. कुंदन पाटील यांची विकेट मिळवली गेली आहे. गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. तिसरा धक्का लागलाय वीर तानाजी दापोडे टीमला. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे दापोडे संघाच्या फलंदाजांसाठी. मंदास पाटील जे उद्योगपती आहेत दापोडे गावचे त्यांच्या माध्यमातून. परंतु आतापर्यंत कुठलाही चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही. खऱ्या अर्थानं गरज आहे मोठ्या फटक्यांची. फक्त आता 16 चेंडूंचा खेळ उरलाय या मॅचमध्ये. विजयासाठी आणखी आपण बघायला गेलो तर 35 धावांची गरज आहे. 35 धावा आणि 16 चेंडू. मोमेंटम शिफ्ट व्हायला जास्त वेळ लागत नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये, विशेषतः आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मग कुठलाही फॉर्मॅट असो, रेग्युलर क्रिकेट असो किंवा 40+ क्रिकेट असो, 1-2 मोठे फटके आले की लगेच गोलंदाज आपल्याला प्रेशरमध्ये पाहायला मिळत असतात. सध्या तरी आपण बघतो की गोलंदाजाकडे मोमेंटम आहे. पहिलं षटक देखील चांगलं राहिलं आणि हे षटक देखील आत्तापर्यंत चांगलं आपण बघतो योगेश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज खेळपट्टीवर नितीन इन ॲट नंबर 5. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र आखूड टप्प्याचा बॉल आहे. स्वीबल करत असताना हुक केला बॉल हवेत, परंतु गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे. जबरदस्त फिल्डिंग. अगदी A1 जोडी स्टँडच्या समोर, परंतु ओव्हर थ्रो बॅकअप चांगलं पाहायला मिळत नाहीये. त्याचा फायदा मिळतोय येथे फलंदाजाला. 3 धावा तब्बल कंप्लीट करण्यात आल्यात. 3 मौलिक धावा. एक चांगला फटका देखील पाहायला मिळाला होता. प्लेसमेंट चांगलं होतं फटक्यामध्ये.
डीपमध्ये फिल्डरचा प्रयत्न चांगला राहिला, परंतु जास्त काही त्याचा फायदा झालेला नाही. अखेर ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव तिथे बहाल करण्यात आली आहे. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चांगला फटका कट केलाय यावेळेस. अगदी कॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा 2 धावा किमान मिळतील. यस, दुसरी धाव येते अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. फार दूरवरचं अंतर कापत बॅकवर्ड पॉईंटचे खेळाडू पोहोचले होते चेंडूवर. डीप स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेनं. निलेश मोहन जाधव स्टँड, खूप चांगलं हे स्टँड आहे. त्याचप्रमाणे A1 जोडी निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं A1 जोडी स्टँड. तेथे देखील अनेक क्रिकेट रसिक सध्या बसून सामन्याचा आनंद लुटतायत. ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका, समोर फिल्डर उपस्थित. ओ माय गॉड, क्रिकेट खेळतायत की फुटबॉल? आणि थ्रो करण्याची देखील गरज नव्हती, परंतु झेल ड्रॉप झालाय. जय पाटील लॉंग ऑफला फार वेगानं धावत आले होते समोरच्या दिशेनं. अगदी त्यांच्या पायावर चेंडू पडला. गोलंदाजाच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करत होता. अखेर गोलंदाज जर थोडे मागे असते तर कदाचित त्यांना हा झेल मिळाला असता. एक अतिशय आगळा वेगळा झेल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु झेल ड्रॉप झालाय. चांगला बॉल पुढे सरसावले होते फलंदाज, मात्र यॉर्कर लेंथ बॉल अक्षरशः खोदून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबलिंग होते. फिल्डर्स कुठेतरी आता चुका करताना दिसत आहेत. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. अजूनही 27 धावांची गरज आहे. जास्त चेंडू मात्र आता शिल्लक नाहीत. सध्या दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावर आणि समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर. 12 बॉल्समध्ये फक्त 11 धावा धावफलकावर आहेत आणि आता उर्वरित 12 बॉल्समध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. एक पार्टनरशिप येथे बनवण्याचा प्रयत्न ज्ञानदेव आणि नितीन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन यांनी एक चेंडू फेस केलाय, 3 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. ज्ञानदेव यांनी 3 बॉल्स खेळलेत आणि 5 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. चला, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. वडगर संघ, तुम्ही स्वतः आयोजक आहात. फलंदाजांना देखील विनंती असेल, जरी ड्रिंक्स ब्रेक असला तरी जास्त वेळ आपण खर्च करू नका. सामन्यामध्ये अजूनही बरीचशी चुरस पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण वीर तानाजी दापोडे संघासमोर. खरं तर वीर तानाजी दापोडे नावातच वजन आहे, परंतु दुसरीकडे वडगर संघ गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन नेहमी मैदानात उतरत असतो आणि त्यांची ही स्वतःची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये देदीप्यमान कामगिरी त्यांना करायची आहे. आयोजन तर त्यांनी A1 क्वालिटीचं केलेलंच आहे, परंतु A1 क्वालिटीचा खेळ देखील त्यांना सादर करायचा आहे आणि आतापर्यंत त्यामध्ये त्यांचे खेळाडू निश्चित रूपाने यशस्वी ठरताना दिसत आहेत. बऱ्यापैकी कामगिरी केलेली आहे, परंतु शेवटची 2 षटकं ही फार महत्वाची असणार आहेत दोन्ही संघांसाठी. जालिंद्रनाथ येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. जालिंद्रनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी ओव्हर पिच बॉल उडवलाय वाईडिश डीप मिड विकेटच्या वरून हा षटकार. तिहेरी धावा घेऊन सामना सुरू ठेवलाय त्यांनी. तिथून खऱ्या अर्थानं मॅच चालू केली आणि आता आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज नितीन यांनी. हा षटकार ठोकलाय. ज्ञानदेव यांनी हा षटकार ठोकलाय.
आणखी एक मोठा फटका यावेळेस उंची तर आहे आणि लांबी देखील पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या वरून आणखी एक धमाका षटकार. थँक्यू डीजे. अतिशय दमदार फलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या बाजूने यावेळेस षटकार आपण बघितलाय. बॉटम एंडचा चांगला वापर केला जातोय आणि सरळ बॅटचा प्रहार देखील आपण बघितलेला आहे. ऑन साईडला एक वाईडिश डीप मिड विकेटला षटकार, त्यानंतर लॉंग ऑनच्या वरून षटकार, बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक. फक्त संघाची धावसंख्याच नाही वाढत तर बँक बॅलन्स देखील वाढतोय. फलंदाज ज्ञानदेव यांचा मनदास पाटील यांच्याकडून 400 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. प्रति षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मोठ्या फटक्यांची गरज होती. मला वाटतं विकेटसाठी देखील पारितोषिक लावण्यात आलं होतं मनदास पाटील यांच्याकडून. 10 चेंडू 15 धावा. गोलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर, कमबॅक करावं लागणार आहे. चांगले चेंडू टाकावे लागतील. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी. इट्स अ स्कायर, परंतु कुठलाही खेळाडू पोहोचत नाहीये. अगदी निर्जन स्थळी चेंडू जाऊन पडलाय, नो मॅन्स लँड मध्ये. नशीबवान ठरलाय फलंदाज. 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. प्रोडक्टिव्ह षटक आतापर्यंत 3 बॉल्समध्ये 14 धावा आलेल्या आहेत. ज्या प्रकारचं षटक पाहिजे होतं वीरतानाजी दापोडे संघाला, तसंच षटक आपण बघतोय. आणि आता कुठेतरी ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, कारण ही जोडी फार घातक ठरू पाहते. विशेषतः फलंदाज ज्ञानदेव यांना आपण बघतोय, फार आक्रमक बॅटिंग ते करतायत. त्यांची विकेट येथे मिळवावी लागणार आहे गावदेवी वडगर संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत जालिंद्रनाथ. पुन्हा बॉल हवेत आहे, पुन्हा संधी निर्माण झाली आहे. ओहो, त्या संधीचं मात्र सोनं होत नाहीये. डिफिकल्ट चान्स होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून फिल्डर सर्कलच्या बाहेर आले होते डीप मिड ऑफला. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी. 2 धावा येथे आल्या. धावसंख्या झाली 27. 11 धावांची गरज आहे. 11 धावा आणि 8 चेंडू. दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि प्रत्येक बॉल आता हवेत खेळला जातोय. संधी तर निर्माण होत आहेत, परंतु यस आपण बघतोय की असं वाटतंय की घरातून निघतानाच नशिबाशी हात मिळवून आलेले आहेत फलंदाज ज्ञानदेव. सुरेख बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त. इकडे कोणीतरी भविष्यवाणी देखील केली होती. चेंडू रिलीज होण्यापूर्वीच आमच्या समालोचन कक्षाच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्यामध्ये कोणीतरी आवाज काढला की आता बोल्ड असेल आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. मनोज पाटील यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. परंतु चांगल्या खेळीचा अंत. चांगली बॅटिंग केल्यानंतर फलंदाज बाद झालेले आहेत ज्ञानदेव. बाद होण्यापूर्वी 17 धावांचं मौलिक योगदान आपल्या टीमला त्यांनी दिलं, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. सामना मात्र अजूनही रोमहर्षक स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. जबरदस्त मॅच. 40+ क्रिकेटचा थरार आपण एन्जॉय करतोय सध्या स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 वडगरमध्ये. कालवारच्या कालिका माता क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुंदर असं हे क्रीडांगण आहे आणि खूप चांगल्या आर्टिफिशियल लाईटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. अंडर फ्लड लाईट्स या स्पर्धेचं आयोजन. दिवसा देखील आपण खेळ पाहत असतो. डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. कदाचित हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी ही गोलंदाजांना करावी लागणार आहे. कमबॅक तर करून दाखवलंय गोलंदाज जालिंद्रनाथ यांनी. नवीन बॅट्समन आलेत नितीन. छेडछाड करण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दाखवायची होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकले नाहीत. डॉट बॉल आलाय आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला ही लढत जाताना दिसते. 11 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय 3 बाद 27.
सध्या प्रतिषटक 9च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत, पण आता 9 धावांनी काम होणार नाही दापोडे संघाचं. त्यांना बनवायच्यात 11 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये. सामना कुठल्याही बाजूने जाऊ शकतोय, इथून भविष्यवाणी अजिबात करता येणार नाहीये. खरं तर जोपर्यंत ज्ञानदेव खेळपट्टीवर होते तोपर्यंत असं वाटत होतं की सामना थोडासा झुकलेला आहे दापोडे संघाच्या बाजूने, कारण फार आक्रमक बॅटिंग ते करत होते. 2 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकले होते आणि लवकरात लवकर सामना संपवण्याचा त्यांचा निर्धार होता, परंतु त्रिफळा रूपात बाद झाले आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा मॅच अगदी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 11 धावा. चला, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, खेळ सुरू ठेवा. शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज रवी यांच्या खांद्यांवर आपण बघतोय. फार महत्वाचं षटक. फक्त चेंडू त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेला नाही, तर या सामन्याचं भवितव्य खऱ्या अर्थानं त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय. थोडंसं वॉर्मअप करताना प्लीज जास्त वॉर्मअप करू नका, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. यानंतर देखील बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या या रजनीमध्ये. एकूण 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे, डे नाईट. काल सुरुवात झाली आहे, आजचा दुसरा दिवस, दुसरी रात्र. आणखी 2 दिवस आणि 2 रात्री आपल्याला पाहायला मिळतील. 11 तारखेची रात्र ही फायनलची रात्र असणार आहे. नितीन ज्युनियर यांच्याकडे स्ट्राईक. खोलवा टप्प्याचा बॉल, भन्नाट वेग होता, परंतु फक्त वेग असून काय होणार आहे, तुमची दिशा देखील फार महत्वाची आहे. दिशा भरकटली गेली, पंचांचा वाईटचा इशारा आणि आता समीकरण बदलतंय. 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. गावदेवी वडगर विपक्ष वीर तानाजी दापोडे असा हा महत्वाचा सामना. 40+ क्रिकेट, ओल्ड इज गोल्ड, मास्टर्स क्रिकेट आपण बघतोय. ऑन साइडला जास्त प्रोटेक्शन, सीमारेषेलगत जास्त खेळाडू. यावेळेस संधी मिळाली, फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला, गॅप मधून जबरदस्त प्लेसमेंट, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. हा दणदणीत चौकार. योग्य चेंडूची प्रतीक्षा येथे केली गेली आणि त्याच्यावर आघात करण्यात आला. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा उचलला आणि चौकार प्राप्त केलाय फलंदाज नितीन ज्युनियर यांनी. नितीन ज्युनियर आणि नितीन सिनियर हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. नितीन ज्युनियर लवकर आले होते, नितीन सिनियर 6व्या क्रमांकावर आलेत. नेक्स्ट बॉल, 5 चेंडू शिल्लक, 6 धावांची गरज. यावेळेस कट केला हलक्या हाताने, हवेत आहे, अपिश फटका. ओह माय गॉड, कॅच होती, बॅकवर्ड पॉइंटला चूक घडली आहे. अशा परिस्थितीमध्ये झेल तुम्ही ड्रॉप करू शकत नाहीत, कारण सामना अतिशय नाजूक अवस्थेत येऊन ठेपलाय. फार ही चूक महागात पडू शकते. समीकरण 4 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची गरज. धावसंख्या झाली 33. 38 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. यानंतरचा सामना आणखी एक मोठी लढत, मात्र रेग्युलर क्रिकेटचा तो सामना असणार आहे. सध्या 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. टेंबवली विपक्ष गुंदवली अशी मॅच असेल. चांगला ड्राईव्ह, बॉल ट्रॅव्हल होतो डीप कव्हर पॉइंटला. ओ मिसफील्ड झाली आहे तिकडे, येथे 2 धावा सहज मिळतील. 3ऱ्या धावेचा देखील कदाचित प्रयत्न असेल, परंतु संधी मिळत नाहीये. चांगली फेक येते दुरून, 2 धावा मिळाल्या आणि 2 धावा देखील फार महत्वाच्या आहेत. समीकरण आता 3 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. 40+ क्रिकेटचा नियमच आहे, चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे अजूनही सामन्यामध्ये भरपूर चुरस पाहायला मिळते. परंतु येथे सिंगल्स देखील वाचवाव्या लागणार आहेत. आपण बघतोय की सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण चालू आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. एक कॅच देखील ड्रॉप झाले आणि आता ह्या बॉलवर देखील जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात फलंदाजाला. 3 चेंडू 3 धावा. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, डीप कव्हर पॉईंटचा जो खेळाडू होता तो आता सर्कलमध्ये आलाय. एक बॅकवर्ड पॉईंटला देखील फिल्डर आपण बघतोय. ऑन द राईज, लॉफ्टेड फटका, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला कॅरी होणार नाहीये बॉल. मिड ऑनला कुठलाही फिल्डर नाहीये, त्याचा फायदा मिळतोय आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट.
तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे. 3 धावांची गरज होती आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वीर तानाजी दापोडे. आम्ही विनंती करतोय मंदास पाटील यांना, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. मंदास शेठ पाटील दापोडे गावचे उद्योगपती अतिशय खुश आहेत कारण त्यांच्या संघानं खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या गावचा संघ येथे विजयी झालेला आहे. वीर तानाजी दापोडे पारितोषिक त्यांनी लावलं होतं प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं, म्हणजेच एकूण 600 रुपये त्यांच्याकडून दिले जातील. 2 षटकार ठोकले ज्ञानदेव यांनी आणि 1 चौकार मारला नितीन ज्युनियर यांनी. विकेटसाठी देखील पारितोषिक होतं. यस, 4 गडी बाद गोलंदाजांनी केलेले आहेत. राजू पाटील यांच्या नावावर 1 विकेट, हेमंत यांनी 1 गडी बाद केला आणि 2 गडी ज्ञानदेव यांनी बाद केले होते. म्हणजे ज्ञानदेव यांना 800 रुपये मिळणार आहेत. तर एकूण 1400 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू असतील ज्ञानदेव, ऑलराऊंडर ज्ञानदेव. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि 17 धावांचं महत्वपूर्ण योगदान देखील दिलं. सामनावीराचे पुरस्कार आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय कृष्णाई कचर नाईक यांच्या स्मरणार्थ नीलम नाईक साहेबांनी पुरस्कृत केलेले आहे. तसेच एक आकर्षक गिफ्ट आपण देतोय. सन्माननीय प्रेम पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडगर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. मी मंदास शेठ पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर माननीय श्री भागेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात गिफ्ट हॅम्पर. नागेश पाटील साहेब, क्षमा असावी. सन्माननीय नागेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय गिफ्ट हॅम्पर. आणि त्यानंतर जे कॅश प्राइज आहे ते देखील आपण देतोय. सर्व खेळाडूंचे जी रक्कम आहे ते आपण एकाच खेळाडूकडे देत आहोत मंदास शेठ पाटील यांच्या माध्यमातून. माननीय श्री गुरुनाथ काथोड जाधव साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडर यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याच वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय आणि या स्पर्धेसाठी त्यांचं फार मोलाचं योगदान आहे. खऱ्या अर्थानं वन मॅन शो आहेत ते आपण बघायला गेलो तर या स्पर्धेचे माननीय श्री गुरुनाथ काथोड जाधव साहेब विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडगर आणि त्यांना फार मोलाची साथ मिळते गावदेवी 40+ वडगर संघाची.